नमस्कार मित्रांनो, MPSC स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ती म्हणजे PSI मेन्सला जे काही कायदे आहेत त्यामध्ये IPC असेल, CRPC आणि एव्हिडन्स अशा कायद्यांच्या म्हणजे असे जे काही कायदे आहेत त्यांच्या कलमांच्या क्रमांची सिरीज आपण पाहत आहोत. मग त्यामधला भाग एक आपण टाकलेला आहे, त्यामध्ये IPCची 100 कलम आहेत. तर हा आहे मित्रांनो भाग 2. यामध्ये IPCची 200 पर्यंत कलम मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ही जी काही कलम आहेत मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर आधी अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला रिव्हिजन म्हणून या लेक्चरचा तुम्हाला हे जी काही लेक्चर आहे हे तुम्हाला रिव्हिजन म्हणून पाहता येईल. चला तर मग पाहूया IPCची कलम 101 ते 200 पर्यंतची कलम कोणती आहेत. यापूर्वीही मी IPC मधील प्रकरणांचं एक वेगळं लेक्चर टाकलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तेही तुम्ही पाहून घ्या. चला तर मग मित्रांनो, हे कलमांचं लेक्चर आज आपण पाहूया. भाग 2 IPC, त्यामध्ये कलम आहे 101. मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्या इतपत सदरचा अधिकार केव्हा व्यापक असतो. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मी प्रत्येक कलमाची किंवा मग प्रत्येक गोष्टीची शिक्षा दिलेली नाही, कारण ती दृष्टीने महत्वाची नाही. असे काही कलम आहेत की त्यावर परत क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे मी अशाच कलमांची शिक्षा त्याच्या पुढे ऍड करत आहे, म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल. सर्वांची शिक्षा वगैरे पाठ करून आपल्याला तेवढा काही जास्त फायदा होणार नाही, कारण आपल्याला परीक्षा ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. चला तर मग पाहूया. कलम 101 मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्या इतपत सदरचा अधिकार केव्हा व्यापक असतो. कलम काय ते 101. कलम 102 शरीराचा खाजगी बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे, हे आहे कलम 102. यानंतरचं कलम आहे मित्रांनो कलम 103. मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो. कलम 103. कलम 104. कलम 104 काय आहे बघा. असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्या इतपत केव्हा व्यापक असतो, याची तरतूद 104 मध्ये केली आहे. यानंतर कलम 105 मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क केव्हा सुरू होतो आणि तो कुठपर्यंत चालू राहू शकतो, याची तरतूद कलम 105 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढचं कलम आहे मित्रांनो कलम 106. प्राणघातक हल्ला होत असताना निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून त्याला त्याचे अधिकार मिळवून देणे, म्हणजे कलम 106 मध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 107 एखाद्या कृतीची चितावणी किंवा अपप्रेरणा. कलम 108. कलम 108 आहे मित्रांनो चितावणी देणारा अपप्रेरक. कलम 108 मध्ये चितावणी देणारा अपप्रेरक याच्या बाबत माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर कलम 108A भारताबाहेरील अपराधाची भारतामध्ये चितावणी देणे. भारताबाहेरील अपराधाची भारतामध्ये राहून चितावणी देणे, हे जे काही कलम आहे 108 1898 ला हे IPC मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं कलम आहे 109 कलम. 109 मध्ये अशी तरतूद आहे मित्रांनो, चितावणी दिल्यानंतर प्रत्यक्षात अपराध केला असेल आणि शिक्षेची तरतूद नसेल तर शिक्षा कशी द्यायची. तर 109 ला शिक्षा जी काही देण्यात आलेली आहे ती मूळ गुन्ह्याला जेवढी काही शिक्षा आहे मित्रांनो तेवढी शिक्षा याही गुन्ह्याला दिली जाते. कलम 109. यापुढील कलम आहे मित्रांनो कलम 110. कलम 110 चितावणी ज्याला दिली आहे त्याने चितावणी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने जर कृती केली तर.
त्यासंबंधीचं वर्णन हे कलम 110 करतं. त्यानंतर कलम 111 जेव्हा एका कृतीला चिथावणी देऊन निराळी कृती केली जाते तेव्हा चिथावणी देणाऱ्याची शिक्षेची जबाबदारी. त्यानंतर मित्रांनो कलम 112 चिथावणी दिलेल्या कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधाच्या एकत्रित शिक्षाबद्दल चिथावणी देणारा केव्हा जबाबदार असतो. कलम 113 चिथावणी देणाऱ्याच्या उद्देशापेक्षा वेगळाच परिणाम घडून आलेल्या अपराधाबद्दल चिथावणी देणाऱ्याची जबाबदारी काय असते तर हे कलम 113 मध्ये वर्णन केलेलं आहे. पुढील कलम आहे मित्रांनो कलम 114. कलम 114 अपराध करत असताना किंवा घडताना चिथावणी देणारा हजर असेल तर अशी कृती त्याच व्यक्तीने केली आहे असे मानले जाते. कलम 114 ला जे काही आपण पाहिलेलं आहे अपराध करताना किंवा घडताना चिथावणी देणारा व्यक्ती प्रत्यक्ष ठिकाणी जर हजर असेल मित्रांनो तर तो अपराध त्याच माणसाने केलेला आहे असं IPC मानतं. कलम 115 मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेची पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी परंतु अपराध घडला नाही तर शिक्षा आहे मित्रांनो. याला म्हणजे एखाद्या माणसानं अपराध करण्यासाठी त्याला फूस लावली किंवा चिथावणी दिली परंतु जर अपराध घडला नाही तर शिक्षा काय आहे. शिक्षा 7 वर्ष कारावास किंवा अधिक दंड किंवा दोन्ही. जर दुखापत झाल्यास 14 वर्ष कारावास किंवा दंड व दोन्ही. कारावासाच्या शिक्षेची पात्रता असलेल्या अपराधाची चिथावणी देणे पण अपराध घडला नाही तर शिक्षा काय असेल. कलम 116 कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी देणे पण हा अपराध घडला नाही तर मूळ गुन्ह्याच्या 1/4 शिक्षा या व्यक्तीला दिली जाते. आणि जर हाच गुन्हा जर लोकसेवकाकडून झालेला असेल तर मूळ गुन्ह्याच्या लोकसेवकाकडून जर झाला तर मूळ गुन्ह्याच्या निम्मी शिक्षा त्या व्यक्तीला मिळते आणि जर सर्वसाधारण माणसाकडून झाला तर 1/4 शिक्षा त्या व्यक्तीला मिळते. कलम 117 मध्ये आहे मित्रांनो कलम 117 मध्ये आहे जनतेकडून अगर 10 पेक्षा जास्त व्यक्तीकडून अपराध घडून येण्याकरता त्यांना चिथावणी देणे. अशा पद्धतीनं त्यानंतरचं पुढचं कलम आहे मित्रांनो तर कलम यापुढील कलम आहे कलम 118. कलम 118 मध्ये मृत्यूचा किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेची पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे हे 118 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कलम 119 मध्ये काय आहे अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे म्हणजे अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे हे कलम 119 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 120 कारावासाच्या शिक्षेची पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे कारावासाच्या शिक्षेचा पात्र अपराध करण्याचा बेत लपवणे कलम 120. कलम 120A फौजदारी पात्र कटाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. तर हेही कलम 1913 मध्ये IPC मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. 120A फौजदारी कट याची व्याख्या आहे मित्रांनो लक्षात घ्या हे महत्वाचा कलम आहे. आणि याखालीच कलम 120B मध्ये फौजदार पात्र कटाबद्दल शिक्षा फौजदारी पात्र कट करण्याबद्दल शिक्षा सांगितलेली आहे. शिक्षा आहे 6 महिन्यापर्यंत दंड किंवा दोन्ही 6 महिने कारावास दंड किंवा दोन्ही अशा पद्धतीची शिक्षा फौजदारी पात्र कटासाठी आहे मित्रांनो. 120B 121 भारत सरकार विरुद्ध युद्ध करणे किंवा तसा प्रयत्न करणे चिथावणी देणे शिक्षा मृत्यू किंवा आजीवन कारावास सांगण्यात आलेली आहे 121 ला. 121 आता 121A यामध्ये कलम 121 प्रमाणे शिक्षा पात्र असे अपराध करण्याचा कट कलम 121 प्रमाणे
शिक्षा पात्र असा अपराध करण्याचा कट 121 ये आणि हेही कलम 1870 या वर्षी आयपीसीत ऍड करण्यात आले. त्यानंतर कलम 122 भारत सरकार विरुद्ध युद्ध करण्याच्या उद्देशाने शस्त्रे गोळा करणे, हे कलम 122 आहे. शस्त्र गोळा करायचं भारत सरकार विरुद्ध युद्ध करण्यासाठी. त्यानंतरचं कलम आहे 123 कलम 123 युद्ध करण्याचा बेत व ते सोपे व्हावे म्हणून तो बेत लपवणे. 123 कलम 124 कायदेशीर अधिकार वापरणे अगर रोखण्याकरिता भाग पाडणे आणि त्या उद्देशाने राष्ट्रपती, राज्यपाल इत्यादीवर हल्ला करणे. मित्रांनो 124 मध्ये आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 124 ए राजद्रोह किंवा प्रजाक्षोभ. 124 ए महत्वाचं कलम आहे मित्रांनो. राजद्रोह किंवा प्रजाक्षोभ 1870 साली हे आयपीसी मध्ये ऍड करण्यात आलं. कलम 125 भारत सरकार विरुद्ध सलोख्याचे संबंध असलेल्या कोणत्याही आशियाई सत्तेविरुद्ध युद्ध करणे, हे कलम 125 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल त्यानंतर पुढील कलम आहे मित्रांनो 126 भारत सरकार सोबत शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्य क्षेत्रामध्ये, चुकी झाले थोडं, राज्य क्षेत्रामध्ये लूटमार करणे, हे कलम 26 आहे. त्यानंतर कलम 127 हे कलम 126 होतं आणि हे कलम 127 कलम 125 व कलम 126 मध्ये दर्शवलेल्या युद्धात अगर लूटमार जर त्यांना हस्तगत केली किंवा त्याने जर ती स्वीकारली, म्हणजे कलम 125 व कलम 126 म्हणजे भारत सरकार सोबत ज्यांचे काही शांततेचे संबंध आहेत त्या राज्य क्षेत्रामध्ये जी काही लूटमार केलेली आहे मित्रांनो, त्या लुटीच्या मिळकतीमध्ये सामील असणाऱ्यासाठी हे कलम आहे. कलम 127. कलम 128 राज्य कैद्याला अगर युद्ध कैद्याला पळून जाण्यास लोकसेवकाने इच्छापूर्वक मुभा देणे. कलम 129 लोकसेवक याने हायगईने अशा कैद्याला पळून जाऊ देणे. कलम 129. पुढील कलम आहे मित्रांनो कलम 130 अशा कायद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा बेकायदेशीरपणे सोडवणे किंवा त्या व्यक्तीला किंवा कैद्याला आसरा देणे. अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा बेकायदेशीरपणे सोडवणे किंवा आसरा देणे, हे कलम 130 मध्ये आहे. कलम 131. कलम 131 मध्ये मित्रांनो लष्करी बंडास चिथावणी देणे अथवा भूसैनिक, नौसैनिक, वायुसैनिक यांना कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे, हे कलम 131 आहे. त्यानंतर कलम 132 लष्करी बंडाची चिथावणी यामुळे जर बंड घडून आल्यास शिक्षा. कलम 133 भूसैनिकाला किंवा नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी देणे, कलम 133 आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 134 असा हल्ला करण्याच्या सवयीचा परिणाम घडून आल्यास. कलम 134 परिणाम जर घडून आल्यास सेवकांना चाकरी सोडून पळून जाण्यास चिथावणी देणे, हे कलम 135 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम आहे 136 पळून आलेल्या कैद्याला किंवा आरोपीला आसरा देणे. कलम 137 व्यापारी जहाजावर जहाज मालकाच्या हायगईमुळे पळून आलेला इसम लपून राहणे, कलम 137 मध्ये त्याची माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर पुढील कलम आहे कलम 138 भूसैनिकाच्या, नौसैनिकाच्या किंवा वायुसैनिकाच्या शिरजोरीच्या कृतीस चिथावणी देणे. त्यानंतर पुढील 139 कलम आहे विवक्षित कैद्यांना अधीन असलेल्या व्यक्ती विवक्षित कायद्यांना अधीन असलेल्या व्यक्ती प्रिंट मेसेज आलेले विवक्षित कायद्यांना अधीन असलेल्या व्यक्ती, कलम 139 मध्ये सांगितलेलं आहे. कलम
140 भूसैनिकांना, नौसैनिकांना किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी किंवा गणवेश परिधान करणे व तसे ओळखपत्र जवळ बाळगणे हे कलम 140 मध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील कलम आहे मित्रांनो कलम 141 बेकायदेशीर जमाव. कलम 141 बेकायदेशीर जमावाचं हे कलम आहे. कलम 142 बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे. कलम 142 बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे. कलम 143 बेकायदेशीर जमावाचा सभासद असल्यामुळे शिक्षा 6 महिने कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशा पद्धतीची शिक्षा आहे बेकायदेशीर जमावात सामील असलेल्या सभासद असलेल्या व्यक्तींसाठी. त्यानंतर मित्रांनो 144 कलम 144 प्राणघातक हत्यारांनिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे. बेकायदेशीर जमावामध्ये शस्त्र घेऊन सामील होणे याला शिक्षा आहे 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही अशा पद्धतीची शिक्षा सांगितलेली आहे. त्यानंतर पुढील कलम आहे कलम 145 बेकायदेशीर जमावाला पांगवण्यासाठी आदेश दिलेला माहीत असूनही त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे. शिक्षा आहे मित्रांनो त्याला 2 वर्ष कारावास दंड किंवा दोन्ही. त्यानंतर कलम 146 दंगा करणे. कलम 146 दंगा करण्यासंबंधीचा कलम आहे मित्रांनो. कलम आहे कलम 147 दंगा करण्याबद्दल शिक्षा 2 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही. कलम 148 मित्रांनो प्राणघातक शस्त्रांनिशी सज्ज होऊन दंगा करणे याला शिक्षा आहे 3 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही. त्यानंतर पुढील कलम आहे कलम 149 समान उद्दिष्ट साधण्यासाठी अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सभासद दोषी असणे. त्यानंतर पुढील कलम आहे 150 बेकायदेशीर जमावात सामील होण्यासाठी भाडोत्री व्यक्ती गोळा करणे. कलम 151 5 किंवा अधिक व्यक्तीच्या जमावाला पांगवण्यासाठी आदेश दिल्यावर जाणीवपूर्वक त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे. कलम 101. नंतर पुढील कलम आहे कलम 152 लोकसेवक दंगा वगैरे असताना त्यांच्या अंगावर धावून जाणे. लोकसेवकाच्या अंगावर धावून जाणे दंगा वगैरे असताना किंवा हरकत घेणे लोकसेवकाच्या कार्यामध्ये. कलम 152 मध्ये त्या संबंधी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 153 दंगल घडून आणण्याकरता बेछूटपणे चिथावणी देणे किंवा दंगल घडून आल्यास व दंगल न घडून आल्यास अशा दोन्ही बाबीसाठी शिक्षा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे कलम 153 महत्वाचा आहे मित्रांनो. 153 धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणावरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढविणे, एकोपा टिकवण्यास बाधक अशी कृती करणे. 4 सप्टेंबर 1969 रोजी हे कलम आयपीसी मध्ये नवीन ऍड करण्यात आलेलं आहे. कलम 153 धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणावर वेगवेगळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढवणे व एकात्मता टिकवण्यास बाधक अशी कृती करणे हे कलम आहे. कलम 153 त्यानंतर कलम 153 कलम 153 असे हे कलम आहे मित्रांनो. कोणत्याही मिरवणुकीत जाणीवपूर्वक शस्त्र नेणे किंवा सशस्त्र अशी कोणतीही सामूहिक कवायत करणे किंवा सामूहिक प्रशिक्षण देणे किंवा संघटित करणे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षा आहे आणि हे कलम 2005 साली आयपीसी मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 153 राष्ट्रीय एकात्मतेस बाधक असे आरोप निवेदन करणे. हेही कलम नवीन तरतूद करण्यात आलेली आहे. 14 जून 1972 साली हे कलम ऍड करण्यात आलं आयपीसी मध्ये. नंतर पुढे आहे कलम 154 जेथे बेकायदेशीर जमाव जमतो त्या जमिनीचा मालक किंवा कब्जाधारकाची जबाबदारी.
त्यानंतर कलम 155, ज्या व्यक्तीच्या हितार्थ दंगल घडवून आणली असेल त्या इसमाची शिक्षा पात्रता, असे 155 मध्ये माहिती सांगण्यात आलेली. पुढील कलम आहे कलम 156, ज्याचा हितार्थ दंगा घडून आणला असेल त्या मालकाचे किंवा ताबाधारकाच्या एजंटची जबाबदारी किंवा शिक्षा पात्रता. म्हणजे ज्या व्यक्तीच्या हितार्थ दंगा घडून आणलेला आहे त्या ताबा मालकाचे किंवा त्या एजंटची जबाबदारी किंवा पात्रता, शिक्षा पात्रता. कलम 157, बेकायदेशीर जमाव आणण्यासाठी गोळा करण्यासाठी भाडोत्री सभासदांना आसरा देणे, अशी कलम 157. नंतर पुढे आहे कलम 158, बेकायदेशीर जमावात अगर भाड्याने भाडोत्री म्हणून सहभागी होणे, अगर शस्त्रसज्ज होऊन सहभागी होणे, कलम 158 मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर कलम 159 मध्ये मारामारी किंवा दंगल, कलम 160 मारामारी दंगल करण्याबद्दल शिक्षा आहे मित्रांनो, 1 महिना किंवा 100 रुपये किंवा दोन्हीही. 1 महिना शिक्षा आहे, 1 महिना किंवा 100 रुपये किंवा दोन्हीही. त्यानंतर कलम 161, लोकसेवकाच्या कार्याच्या संबंधात कायदेशीर परवानगीशिवाय अन्य बक्षीस घेणे, हे कलम रद्द करण्यात आलेले आहेत. कलम 162, लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने लाच देणे घेणे, हे कलम 162 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 163, लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडण्यासाठी लाच देणे, हे कलम 163 मध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि कलम 164 मध्ये कलम 162 किंवा कलम 163 प्रिंट मिस्टेक झालेला आहे, व्याख्या केलेल्या अपराधास लोकसेवकाने चिथावणी प्रोत्साहन दिल्यास लोकसेवकाची शिक्षा. आता हेही कलम रद्द करण्यात आलेला आहे. कलम 165 मध्ये लोकसेवकापुढे चालू असलेल्या कामात जास्त संबंध आहे यांच्याकडून लोकसेवकाने मूल्यवान वस्तू मोफत स्वीकारणे, हे कलम 165 मध्ये आहे. कलम 165A मध्ये कलम 161 किंवा कलम 165 मध्ये व्याख्या केलेल्या अपराधास चिथावणी प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा. कलम 166 मध्ये मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे, 166 मध्ये. तर 166A मध्ये लोकसेवकाने कायद्यान्वये दिलेल्या निर्देशांची अवज्ञा करणे, आणि हे कलम नवीन ऍड करण्यात आलेले आहे 3 फेब्रुवारी 2013 मध्ये IPC मध्ये हे कलम ऍड केलं गेलं. कलम 166B, पीडित व्यक्ती वर उपचार न केल्यास शिक्षा, 3 फेब्रुवारी 2013 166B. कलम 167, नुकसान पोहोचवण्याकरता लोकसेवकाने चुकीचे दस्तऐवज तयार करणे, यासाठी शिक्षा आहे मित्रांनो 3 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही. त्यानंतर कलम 168, लोकसेवकाने बेकायदेशीर व्यापार किंवा धंदा करणे, 168 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढील कलम आहे मित्रांनो 169, लोकसेवक याने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे किंवा तिच्याकरिता बोली लावणे. पुढील कलम आहे कलम 170, लोकसेवकाने बतावणी करून तोतियागिरी करणे, म्हणजे लोकसेवकाची बतावणी करून तोतियागिरी करणे, त्यासाठी शिक्षा आहे 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्हीही. हे कलम 170. कलम 171, लोकसेवक वापरतो तशी वर्दी घालणे किंवा गणवेश घालणे किंवा ओळखपत्र बाळगणे, यासाठी शिक्षा सांगण्यात आलेली आहे. शिक्षा आहे मित्रांनो याला 3 महिने कारावास किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्हीही. 3 महिने कारावास किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्हीही. कलम 171A, उमेदवार निवडणूक विषयक
उमेदवार निवडणूक विषय हक्क यांच्या व्याख्या आहेत मित्रांनो कलम 171 मध्ये उमेदवार निवडणूक विषयक यांच्या व्याख्या आहेत हक्क यांच्या व्याख्या कलम 171 बी लाच लुचपत कलम 171 सी निवडणुकामध्ये गैरवाजवी प्रभुत्व पाडणे हे कलम 171 सी मध्ये आहे कलम 171 डी निवडणुकामध्ये तोथियागिरी करणे 171 ई लाचलुचपत याबद्दल शिक्षा कलम 171 एफ निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे पुढील कलम आहे मित्रांनो कलम 171 जी निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन करणे कलम 171 जी मध्ये या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत पुढील कलम आहे मित्रांनो 171 एच निवडणुकीच्या संबंधात बेकायदेशीरपणे पैसे खर्च करणे 171 एच कलम 171 आय निवडणुकीचे हिशोब ठेवण्यास चुकणे कलम 172 समन्सची बजावणी किंवा इतर कार्यवाही टाळण्यासाठी फरारी होणे कलम 173 बतावणी किंवा इतर कार्यवाही प्रतिबंध करणे कलम 174 लोकसेवकाने आदेश दिल्यावर किंवा आदेश केल्यावर गैरहजर राहणे त्यानंतर कलम 174 ए मध्ये मित्रांनो 1974 चा अधिनियम क्रमांक 2 यांच्या कलम 82 खालील उद्घोषणेला अनुसरून उपस्थित राहण्याचे टाळणे हे कलम 23 जून 2006 साली मित्रांनो आयपीसी मध्ये ऍड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं कलम 175 लोकसेवक आकडे दस्तऐवज हजर करण्यास किंवा त्याबद्दल असलेल्या व्यक्तीने तो हजर करण्याचे टाळणे म्हणजे लोकसेवकाने आकडे दस्तऐवज हजर करण्याबद्दल सांगितलेल्या व्यक्तीने ते हजर न करणे किंवा ते टाळणे कलम 175 मध्ये याची माहिती आहे त्यानंतर कलम 176 मध्ये लोकसेवकाने कायद्याने माहित असलेल्या म्हणजे कायद्याने माहिती देण्यास बांधील असतानाही ती देण्याची टाळणे हे कलम 176 मध्ये आहे मित्रांनो पुढे आहे कलम 171 खोटी माहिती पुरवणे त्यासाठी शिक्षा आहे मित्रांनो 6 महिने कैद किंवा 1000 दंड किंवा दोन्हीही पुढे कलम 178 शपथ घेण्यास किंवा कथन करण्यास लोकसेवकाने रीतसर फरमावले असता त्यास नकार देणे कलम 179 लोकसेवकांना उत्तरे देण्याचे नाकारणे शिक्षा आहे 6 महिने कारावास किंवा 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही कलम 180 निवेदनानंतर सही करण्याचे नाकारणे त्यासाठी शिक्षा आहे मित्रांनो 3 महिने कैद 500 रुपये दंड किंवा दोन्हीही कलम 181 लोकसेवक अगर अन्य व्यक्ती यांच्या समोर शपथ घेऊन खोटे अभिकथन करणे असे हे कलम 181 182 लोकसेवकाला खोटी माहिती देणे या उद्देशाने की आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला नुकसानकारक होईल यासाठी शिक्षा आहे 6 महिने कैद 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही पुढे आहे मित्रांनो कलम 183 लोकसेवक असा कायदेशीरपणे अधिकाराप्रमाणे लोकसेवकाला असा कायदेशीर अधिकाराप्रमाणे मालमत्ता ताब्यात घेण्यास प्रतिकार करणे 183 कलम 184 लोकसेवकास असलेल्या अधिकाराप्रमाणे विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीसाठी हरकत घेणे हे 184 मध्ये आहे त्यानंतर पुढील कलम आहे 185 लोकसेवक यांच्या अधिकाराप्रमाणे मालमत्ता विक्रीस काढली असताना ती बेकायदेशीरपणे खरेदी करणे किंवा बोली लावणे कलम 186 लोकसेवक सार्वजनिक कार्य
पार पाडत असताना त्याला अटकाव करणे, यासाठी शिक्षा आहे मित्रांनो 3 महिने कारावास, 500 रुपये दंड किंवा दोन्हीही. 187 कलम 187 लोकसेवकास सहाय्य देणे, कायद्याने बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे, यासाठी शिक्षा आहे 1 महिना कारावास किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्हीही. त्यानंतर पुढील कलम आहे 188 लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे, यासाठी शिक्षा आहे 1 महिना कारावास किंवा 1200 रुपये दंड किंवा दोन्हीही. पुढील कलम आहे 189 लोकसेवकास नुकसान पोहोचवण्याचा धाक दाखवणे, नुकसान पोहोचवण्याच्या इराद्याने धाक दाखवणे, यासाठी शिक्षा आहे 1 महिना कारावास, 1200 रुपये दंड दोन्हीही. कलम 190 लोकसेवक यांच्याकडे संरक्षणासाठी अर्ज करण्यापासून एखाद्या व्यक्तीला परावृत्त करणे किंवा त्याला नुकसान पोहोचवण्याचा धाक दाखवणे. कलम 191 खोटा पुरावा. 191 कलम खोटा पुराव्यासंबंधीचा आहे मित्रांनो. 191चं कलम जे काय आहे तर खोटा पुरावा देणे आहे. खोटा पुरावा देणे 191 आहे. व 192 कलम खोटा पुरावा रचणे किंवा तयार करणे. 153 कलम खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा आहे मित्रांनो 7 वर्ष कारावास, दंड आणि दोन्हीही, अशी खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा. पुढील कलम आहे 194 फाशी दिल्या जाणाऱ्या अपराधाबद्दल शिक्षा घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे किंवा रचणे. पुढील कलम आहे 195 आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल शिक्षा घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा रचणे. पुढील कलम आहे मित्रांनो 195 एखाद्या व्यक्तीला खोटा पुरावा देण्यासाठी धमकी देणे किंवा प्रवृत्त करणे. 16 एप्रिल 2006 साली हे कलम आयपीसीत ऍड केलं. त्यानंतर पुढील कलम 196 खोटा पुरावा असल्याचे माहीत असतानाही तो वापरणे. एक कलम 196 मध्ये त्यामध्ये माहिती दिलेली आहे. पुढील आहे कलम 197 खोटे प्रमाणपत्र देणे किंवा स्वाक्षरी करणे. हे कलम 197 मध्ये. कलम 198 खोटा पुरावा असल्याचे माहीत असलेले खरे प्रमाणपत्र म्हणून देणे, म्हणजे खोटे प्रमाणपत्र आहे हे माहीत असतानाही ते प्रमाणपत्र खरे म्हणून वापरणे. हे कलम 198 मध्ये या संबंधीच्या तरतुदी केल्यात. कलम 199 कथन कायद्याने पुरावा म्हणून मान्य केलेले असल्यास त्यास केलेले कथने खोटे कथन असल्याचे माहीत असताना ते खरे म्हणून वापरणे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने केलेले कथन हे खोटे कथन आहे हे माहीत असतानाही ते खरे म्हणून वापरल्यास त्यासंबंधीची तरतूद 199 मध्ये सांगितलेली आहे. कलम 200 असे अभिकथन खोटे असल्याचे माहीत असतानाही ते खरे म्हणून वापरणे. कलम 200. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही कलमांची दुसरी सिरीज म्हणजे आयपीसीतील काही कलम 101 ते 200 आपण पूर्ण केलेली आहे. हा मध्ये थोडेफार प्रिंट मिस्टेक पण झालेली आहे कलमामध्ये, तरीही तुम्ही ती पुस्तकातून पाहून घ्या. कारण मी ही सिरीज निर्माण करण्यामागे एक महत्वाचा उद्देश म्हणजे काय, ज्यावेळेस आपण या आयपीसीतील कलमांचा अभ्यास करतो परंतु ते आपल्याला पाठ होत नाहीत, म्हणून ही क्रमवार कलमांची सिरीज मी सुरू केलेली आहे. कारण मीही स्वतः एक अभ्यासकच आहे मित्रांनो, त्यामुळे मलाही माहित आहे की मुलांना किती अडचणी येतात कलम पाठ करत असताना. त्यामुळे हा एक माझा प्रयत्न आहे. जर तुम्हाला हा माझा प्रयत्न